घरी आज बाळ कृष्ण काय महाराज श्रावणात अष्टमीला काय महाराज पाण्याचे मोठं मोठं झिमझिम झिमझिम पाऊस वारा नाही का महाराज. आणि संध्याकाळच्या 12 वाजता श्रीकृष्ण भगवान जन्मले. आजकाल आपण काय म्हणतो 12 वाजता जायचं नाही भूत येतात. संध्याकाळी 12 वाजता उठायचं नाही भूत येतात म्हणतात. तरी श्रीकृष्णाला कधी जन्मले महाराज की संध्याकाळी 12 वाजता जन्मले. आणि रामराया दिवसा 12 वाजता जन्मले नाही का महाराज. कारण 12 वाजताची घटक चांगली आहे. आपण काय म्हणतो 12चा टाइम चांगला नाही. थोडं ना थोडा कमी जास्त करायचा. कुठेही प्रवासाला निघायचं तरी त्या वेळेला निघायचं नाही महाराज. मग श्रीकृष्ण जन्मले आणि सगळीकडे आनंद आनंद झाला. मग हळूहळू बाळ वाढू लागलं महाराज. वाढू लागलं की आता काय बाळ रांगू लागलं. रांगत रंगणी मग महाराज धावून धावून करू लागल्या. आणि रांगता रांगता गुलगुला रंगणी रांगत रांगत मला गुलगुल गुलगुल बोलू लागलं. कारण आपल्याला आपलं बाळ बोलायला लागले की किती आनंद होता अण्णा मला. कारण तरी तोतडं बोललं तरी माय बाळ बोलतात काही. माय बाळ बोलतात. बोलत बोलत मला हा माती खाऊ लागला नाही का. माती खाता खाता महाराज एका दिवशी यशोदा माता काळी घेतली आणि मागे जावं लागली. तू माती खातोस माती खातोस. तेव्हा श्रीकृष्णाने आपलं तोंड आ करून नाही खाल्ली नाही. असं करता करता महाराज एका दिवशी त्या यशोदा मातेने चेहऱ्या तोंडाला पकडलं. आ केल्या केल्या महाराज त्याच्या तोंडामध्ये सगळी पृथ्वी दाखवली त्यानं. पृथ्वी महाराज आणि ती आई जाग्यावरच बेऊन झाली. आणि नंतर लगेच तिला काऊस केला आणि सगळं हे भान विसरलं महाराज. असं करता करता मग करताना महाराज तो हळूहळू खेळू लागला. रांगू लागला. माती खाऊ लागला. आणि महाराज दुसऱ्या कडव्यात म्हणतात महाराज म्हणतात की होता कृष्णाचा अवतार. होता कृष्णाचा अवतार.
कृष्णाचा कृष्णाचा आनंद करती घरोघर आनंद करती घरोघर होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार करते आनंद करती घरे घर आनंद करती घरे काय महाराज समजायला किती चांगलं लिहिलं होता कृष्णाचा अवतार आनंदी करती घरोघर होता कृष्णाचा अवतार आनंदी करती घरोघर आज आपण काला का केला आज महाराज काल्याचा दिवस काला की आज आपल्या केतलापूर येथे काय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम आहे महाराज कारण संतांशिवाय काही पर्याय नाही कारण देवाला देव पण कशाला संतांकडून देव पण आहे नाही तर देवाला कोण विचारतो देवाला कोणी विचारतो संत शिवा प्राप्ती नाही ऐशी वेद देती ग्वाही ऐशी वेद देती ग्वाही ऐशी वेद देती ग्वाही संता विना प्राप्ती नाही ऐशी वेद देती ग्वाही ऐशी वेद देती ग्वाही ऐशी वेद देती ग्वाही कारण महाराज संताशिवाय प्राप्ती नाही अशी वेद देते गवाही कारण संताशिवाय काहीच नाही महाराज कारण देवाला सुद्धा देव पण संतामुळे महाराज संत हे कसे कृपेचे सागर होऊन गेले संत कशासाठी जगले महाराज आपल्यासाठी जगले काय गरज होती महाराज आपल्या संतांना ज्ञानेश्वर महाराजांना समाधी घ्यायची काय गरज होती स्वतःचा संसार सुखाचा नाही अवघाचा संसार सुखाचा करीन आनंदे बलीन तिने लोका कारण संत कशासाठी होते महाराज कारण आपल्यासाठी होते नित्य उपकारासाठी आले घर